श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतेहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशाने उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावे, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन, मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे, कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी, हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा, पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज
तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्व शक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता. 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा. तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहेत. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. पाचवं, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. 6वां, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्ती होते.
7. 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत. ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल
तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो आणि मी अशी प्रार्थना करतो, स्वामींनी तुम्हाला सुखात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. हा स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे
कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामींची कृपा लाभणं म्हणजेच जीवन कृतार्थ होणं. स्वामी म्हणतात, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामींना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थांना काय आवडते? पहिलं, नामस्मरण. दुसरं, कोणत्याही परिस्थितीत समाधान. तिसरं, नेहमी गोड वाणी. आणि चौथं, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. स्वामी समर्थांना काय आवडत नाही? पहिलं, ढोंग. दुसरा, आळस. तिसरा, अभिमान. चौथा, परनिंदा. एवढे सांभाळावे, स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहणार. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागते. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागते. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. किती संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रोबाव आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या, अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा आयुष्य संपूर्ण मुहूर्त पाण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे, तुमचा नाही. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी उभे आहेत. आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. एकदा एक तरुण मुलगा भिकूकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे. परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे. गुरु, असे का? काही लोकांना सर्व काही मिळते, ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात. काही असे लोक आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखी स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधी त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही. म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन. भिकूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात. त्यापैकी काही अंशतः यशस्वी झाले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे. महत्त्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु, मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो. सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे, जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतीही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. तुम्ही यावर सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहेत, पाठीशी सर्व काही चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही तिच्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका, त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधेन आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी तयार आहे असं टाईप करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं, पुढेही सुरक्षित नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही.
त्यामुळे लक्षात ठेवा, वादात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ब्रह्मांडात एकच परमचैतन्याची सत्ता आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे व मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात डोक्यावरती असावा. मग काही मागायची गरज नाही, कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख आनंद समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच होणार. काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आगात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही असेल. या नामाने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण तुपाचा अनुभव सुद्धा होतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते. आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. समर्थन दोन्ही जगू शकतात. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत. आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही, तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते. आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल, परंतु योग्य वेळ आपल्याला आपल्या कामाचे फळ देते. चुकीचे बोलणे आणि आपले काम घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडून आणते. असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असलो पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळ भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी आपल्याला समस्या किंवा मजबुरी आपल्याशी शेअर केली असेल तर आपण त्याचे शब्द गुप्त ठेवले पाहिजे. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो. यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो. तो आपल्याला मदत करतो का. कठीण प्रसंगी द्वेष करण्यापैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे. यासह आपण आपले जीवन नवीन आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण संयमाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे, कारण मोठे साध्य करण्यासाठी वेळ लागतो आणि महत्त्वाची उद्दिष्टे. म्हणूनच आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते
की आपले काम पूर्ण झाले आहे, तेव्हा आता 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामासाठी समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये. आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे. कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. यशाच्या शिखरावर पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये. आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्यांचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये. आपण लहान मुलांसारखा विचार केला पाहिजे. त्याच्या कुतूहलामुळे मूल त्याला जे काही सांगू द्यायचे आहे, जे काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल शिकते आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्यास येताना पाहू शकतो. आपण निराशवादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात. कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा लागेल. भिकू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल. त्याचे आदेश घ्या आणि तिथून निघून जा. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा सतत अनुभव देत राहतोस. स्वामी, आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे. राहिलेले आयुष्यसुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती व चांगले आरोग्याने जाण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आणि नामस्मरणाची ताकद दे. तुमची सतत आठवण होऊ द्या. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाही किंवा पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळं नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. सुखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. या विश्वात सर्व मानवसह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंचभार स्वामीवर सोडावा, तेच सांभाळतील. नित्यस्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, सहायता, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. हे ब्रह्मांड नायक माझे स्वामी माऊली
तुला अनंत कोटीचा धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक. स्वामी समर्थ म्हणतात बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते. आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथादृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात, खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही, मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात.
यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो?
समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपले त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामीची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाचा बदल काहीच वाटेनासा होतो. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गोडावे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामीचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस नक्की येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. जर तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. माझ्या लेकरा, वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा. हे युद्ध थोडे वेगळे आहे, दूर राहून लढ. खरं पाहिलं तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे. एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसाकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे. तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरीबच राहतात. असे का होते? गुरुदेव हसत हसत म्हणाले, सवयींचं माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. ज्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात, गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले. आज मी तुला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या सवयी जाणण्यापूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते, तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्याच्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने
तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांची लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो. परंतु बहुतेक अयशस्वी लोक लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे 2 तोटे. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीब वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझे नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असं केल्याने त्यांचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपला आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे हे जाणून घ्या. जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची आणि अपयशाची जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकारापासून वाचण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असं बोलत नाही, कारण त्याला माहीत असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसाच होतो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्टे नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहे कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणातून कशासाठी उठायचे आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या किती वाईट विचाराने तुमचे काहीच होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो, म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ, घाबरू नको, आम्ही सोबत आहोत. माझे खरे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तारक मंत्र या 2 शब्दात त्याचा अर्थ आहे, जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी
नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतकर्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मार्गे माझे स्वामी गुरु स्वामी समर्थ आहे. माझ्या मार्गे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणार. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे. त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते. आणि त्यानंतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी अनेक गुरु आपल्याला भेटतच असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजवणारे, शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. त्यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही, जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्याच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळे ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीच स्वतःला मोठे समजत नाही. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाही, दिरंगाई करणे, म्हणजे आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटतं की हवामान चांगले नाही म्हणून मी माझी कामे रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यापासून दूर राहतात. ते जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे. ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजचं काम आजच करा, उद्यावरती सोडू नका. आणि बघा, ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे जबाबदारीपासून कधीच पळत नाही. ते नेहमीच जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्ण संधी समजून घेतात. म्हणून यश मिळण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि अयशस्वी माणूस नेहमीच जबाबदारीपासून दूर पळतो. हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणे करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष देण्याची सवय असते तो आयुष्यात फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू शकतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो. हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती त्यांच्या चांगल्या कामामध्ये वापरतात. कोणाशीही वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती
तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायचे असेल तर आजपासूनच लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवनवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी. स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावू देत नाही. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. त्यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते. जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात, ते पूर्ण एकाग्रतेने ध्यानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणतेही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाचा नशा असतो. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरूंनी वळून शिष्याचे डोळे पाहिले. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झालं आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामींची सेवा केली पाहिजे. एकदा एक शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्यात दररोज स्वामींना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल, आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणताही अपघात होऊ नये याची काळजी तूच घे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. हे स्वामी समर्था, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे स्वामी, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे स्वामीराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नाते कायम शाश्वत टिकणार आहे. जे कधी पण बोलावं मदतीला येते तेही रक्ताच्या नात्याआधी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीला जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परमभाग्यच. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. माझे असे मत आहे की कदाचित तुम्ही हा संदेश
दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकाल. माझ्या बाळा, जर का तू मला तुझ्या आयुष्याची 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. कदाचित या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवता, पण या 10 मिनिटांमध्ये माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधरू शकाल. आजचा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील किंवा वाचतील त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुम्ही संदेश अर्धवट सोडला तर मला दुखापत होईल. आता मला दुःखी करायचे की हा संदेश स्वीकारायचा हे तुम्हीच ठरवायचं. माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने महान बनतो. फळांच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. माझे तुझे मोठे लहान तुझ्या मनातून काढून टाका. मग सर्व काही तुझे आहे आणि तू सर्वांचा आहेस. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे आहे तसेच दिसेल. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठी आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते जी कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची किंवा मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ किंवा प्राणी, मानव यांच्याशी अत्यधिक आसक्ती दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. सहमत असाल तर होय टाईप करा. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाचे जीवन शांततेकडे नेऊ शकते. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे हेच चांगले आहे. त्यातून शिका आणि आपलं वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा, लोकांचे भले करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच होते. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखामध्ये आनंद मानत नाही. शहाणे व्हा. रावण बुद्धिमान नक्कीच होता पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. वेद पुराण वाचून काही उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्याचे पालन करू नका. ते ज्ञान निरुपयोगी आहे जे फक्त तुमच्यापुरते मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाजात आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. मी सर्व प्राणीमात्रांना समानतेने पाहतो. मला कोणीही कमी किंवा प्रिय नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाही आणि परिस्थिती बघणारे कधी साथ देत नाही. कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका की ते नसेल तर तुम्ही तुटून जाल. ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खरे मनाचे असतात. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्यातही माणुसकी जिवंत आहे हे समजून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि संयमाने करू शकत नाही. त्याला जे काही करायचे आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो, मग तो ते कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. तुम्ही कमी काम केले तरीही चालेल, पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा.
ज्याच्याकडे ध्येय गाठण्याची जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, जे तो सहन करू शकत नाही आणि मग तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवर विश्वास कमी करा. तेव्हाच आयुष्य सुंदर आहे, जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्यासोबत असतो. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य बघून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो, खासियत सांगू शकत नाही. जरा सावधान राहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले तर ते यश आहे आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते. घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा, पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला चांगला मार्ग सापडला पाहिजे, तर आपण जिथे पाऊल टाकू तिथे तो मार्ग चांगलाच असावा असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे अडचणी येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी श्रेष्ठ आहे असे टाईप करा. आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग तो तुमचा वाईट विचार असो, तुमची चिंता असो किंवा डोक्यातले ताण असो. हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टींचा अंत होईल. मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ, झोपेच्या समस्यापासून ग्रस्त आहेत. आयुष्यामध्ये संकटाशी झुंजत आहे. तणावपूर्ण जीवन जगत आहे. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येते आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मोजून 10 मिनिटे जरी हा संदेश ऐकला तरी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही खात्री आहे. कठीण काळात घाबरून जाऊ नका. तुमची चिंता सर्व स्वामींना द्या. त्यांचं तुमच्यावर सदैव लक्ष असते. त्यांना प्रेमाने आवाज द्या. ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारच. तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील. स्वामी म्हणतात, पावला पावलावर जरी संकट असले तरी घाबरायचे कारण नाही, कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आम्ही जे काय करू ते फक्त तुझ्या भल्यासाठीच. विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. दुःखी राहू नकोस, कारण मी माझ्या बालकांवर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खूप वेळा रडला आहेस, खूप दुःख यातना सहन करत आहेस, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने, शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो, इतरांची मदत करतो, कधी कोणाला वाईट बोलत नाही, अपशब्द बोलत नाही, कोणाला दुखवत नाही, त्याच्या जीवनाचे भार आम्ही घेतो. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, होय स्वामी, मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहे. यापुढे चूक होणार नाही असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, ते चांगलं असून किंवा वाईट म्हणून. कर्म चांगले ठेवा, चांगलेच मिळेल. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका. स्वामी सांगतात, माणसाला काही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले
तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. त्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. का भरकटत आहेस अशा मायेच्या दुनियेत? मी तुझा आहे आणि तू माझा, हे ठणकावून सांग स्वतःच्या मनाला. श्रीमंताचा माज आणि गरिबाची लाज कधीही विसरू नका, कारण वेळ कधीही कशीही येईल सांगता येत नाही. हातावरील रेषा कुणाचे नशीब ठरवत नाही. हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असते. नाव आणि पतंग जितका उंच जातो तितकेच कापणाऱ्यांची संख्याही जास्त होते. ज्याने तुम्हाला बोलायला शिकवले त्यांना जिभेचे सामर्थ्य दाखवू नका. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारे लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मृत्यू आणि या शरीराच्या अंताविषयी आत्मा जन्मत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. जे घडायचे आहे ते कोणी टाळू शकत नाही, आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजे स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखे आहे. सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. मुक्तीशिवाय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध आणि लोभ हे नकाराचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचे मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो, आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो. जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आजपासून मी प्रयत्न करणार आहे. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणे देखील व्यर्थ आहे. मोठे यश हे एका कुलूपात बंदिस्त आहे, जे 5 किल्लींनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि जिद्द. ध्येय साध्य करण्यासाठी ज्या कामात पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियावर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस, वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते. फळ मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि लोभेने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. सकारात्मक विचार करा. युगानुयुगे तुम्ही अनेक देह धारण केलेत. आता तुम्हाला मानव देह मिळाला आहे. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की होय टाईप करा. परोपकार करणे, गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे हा जीवनाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीने माझे अस्तित्व नकारले तरी मला काही फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती शुद्ध, प्रामाणिक, स्वच्छ मनाची आणि कर्तृत्वाने चांगली व्यक्ती असावी. निस्वार्थीपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व कृती माझ्या पूजेसमान आहे. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन
पाप भोगावे लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा स्वामी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये समावलेले आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देवदानव, यश, गंधर्व, प्रेत मीही आहे. मी सुख, दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदाचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि शेवट आहे. मी शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मीच आहे आणि त्याचे परिणामही मीच आहे. राम सुद्धा मी आहे आणि परशुराम सुद्धा मी आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा मी परिणाम आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. मी स्त्रीची प्रतिष्ठा, शक्ती आणि आपुलकी आहे. मी संतांचे निष्पाप वाणी, हवनाचे तप, शाप वरदानाचे सत्य, अग्नी, वायू सर्व काही माझ्यात समावलेले आहे. चांगले, वाईट, संकल्प, अभिमान हे सर्व माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. मी तुमच्या कायम पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. ट्रेन रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला अडवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहे. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्याची रोज न चुकता मनोभावाने पूजा करा, मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, मी का भिवू? मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती? जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू? कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही.